ज्ञानदीप लावू जगी जय राम कृष्ण रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी म्हणून विठ्ठली
गोष्ट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला श्रीमंत तो भला बहु गोड झाला बहु गोड झाला बहु गोड झाला आलो निराच्या माहेरा रखमाई चावला
माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या बरा परिहार झाला उग्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या बरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या बरा महायोग पीठे तडी भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागततिष्ठं तमान दकंदो परब्रह्मलिंग भजे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या बरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वर प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे नवे ओंकार महाराज ज्याचं उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे नवे बसलेले ज्याला या जगातला पहिला दिवस मिळालाय त्याला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला नवे परमार्थात नाम साधनेचा भक्तीच्या अट्टहासाचा फायदा फलश्रुती काय मिळते तो पटवून येणारा 4 चरणाचा प्रसंगानुरूप अभंग विढाला अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची एक दिवशी नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे कोणत्या कारणानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेले सर्वांना चांगलं ज्ञात असलं माहित असलं तरी वक्त्याचं प्रथम कर्तव्य ज्ञान अल्पसा परिहार अगत्याचं देणं समजून वैकुंठवासी दत्तात्रयजी रामचंद्र नवले उर्फ नाना खऱ्या अर्थानं नानांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे विधीनिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे पैकी त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार त्यांच्या पत्नी श्रीमती लीलावती ताई नवले उर्फ नानी त्यांचे सुपुत्र प्राचार्य डॉक्टर शंकरजी नवले कन्या सौ निशाताई बोरुडे आणि सौ लक्ष्मीताई भोसले बंधू सुदामदेव भोसले हबप हरिभक्ती पारायण आहेत अनेक बंधू स्वर्गवासी आहेत भाऊसाहेबजी नवले ते माजी सैनिक होते खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून नानांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे उर्वरित 1 तासामध्ये भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून मी त्यांना श्रद्धांजली वाहणारच आहे पण शेवटी आपण सगळेजण मिळून फुलांच्या माध्यमातून पुष्पवृष्टीच्या माध्यमातून त्यांना अखेरची पुष्पांजली अर्पण करणार आहोत पैकी गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार आदितजी महाराज हरिहर त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार तेजजी महाराज गायकवाड त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतात ते माझे जीवलग मित्र आपल्या परिसराचं आपल्या भागाचं भूषण आदरणीय ओंकारजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं
तुकाराम ही सगळी वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी माझ्या पूर्व उपस्थित आहेत. ज्यांचं युट्यूब चॅनल लाईव्ह आहे ते चॅनलवाली, ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे ते साऊंड सिस्टम वाले दादा, सर्वांना मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात. ऐका अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि अभंगात जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या दिवसाचं वर्णन करताय. आवाज येतोय माझा व्यवस्थित सगळ्यांना? तसं पाहिलं गेलं तर बसलेल्या मृत्यूलोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, पण बाबा प्रत्येकालाच मिळालेली संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची संधी मिळाली आणि कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळालेला काळ सार्थ करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. ते योगानं तुकोबाराय म्हणतात आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी मिळाली, पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जिने हा जीव दिला दान तयाची करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाची. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, ज्या कार्यासाठी दिला, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर हा देह वापरला आणि याची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा शेवट चांगला झाला, माझा शेवट गोड झाला, माझा शेवट उत्तम झाला, माझा शेवट भला झाला. पण कधी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या. बरं महाराज, माहेरात रखुमाईचा वर म्हणजे तुमचा बाप पांडुरंग, पांडुरंगाला भेटला, परिणाम काय झाला? आवाज थोडा कमी करा म्हणजे शिट्टी वाजणार नाही. परिणाम काय झाला? परिहार झाला अवघ्या दुःखाचा. मागे आमच्या जीवनातली सगळी दुःख दूर झाली, राहिलं ते सुख प्राप्त झालं. मग महाराज आता या जगाला मार्गदर्शन करताना काय बोल तुमच्या मुखातील निघतील? महाराज म्हणतात ज्या वाणीनं तुम्हाला संसारातलं काय दिग्दर्शन करावं, ती वाणी आता संसारातलं दिग्दर्शन करणार नाही, कारण ती त्याच्या अधीन आहे. गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद किंवा गायनाचे एवढ्या आपुल्या छंदे मनाच्या आनंदी आनंद, त्या भगवंताच्या भाषणाशिवाय दिग्दर्शन दुसरं होणार नाही. कारण तू का म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, परिणाम का आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आणि या सगळ्याचा परिणाम माझा शेवट गोड झाला, माझा शेवट भला झाला. अशा काहीशा याचा 4 चरणाचा अभंग विधाला. एकाही मिनिटाचं विषयांतर कीर्तनात अभंग सोडून होणार नाही. जे होईल ते अभंगाला धरून होईल, अभंगाला बोलण्याचा प्रयत्न करेल. बऱ्यापैकी मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी मी गावात काल्याच्या कीर्तनाला सप्त्यात आलो होतो. त्याच्यावरती आज पुन्हा येण्याच्या योगे काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण सोडून एकही शब्द बाजूला गेलो नाही. आजच्याही कीर्तनात शेवट सोडून एकही मिनिट बाजूला जाणार नाही, जेणेकरून आज आपला शेवट जिथून गोड करून जाईल. आपण इतक्या चांगल्या पद्धतीनं संतांना देवाला आवडेल त्या पद्धतीनं कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. विठाला खऱ्या अर्थानं दत्तात्रय नानांना, मेजर साहेबांना, सुभेदार साहेबांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. मी नेहमी बोलत असतो बसलेली, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत त्यांची उणीव, त्यांची कमी आपल्याला काही भासत नाही. पण एकदा का आपली माणसं निघून गेली ना, मग डोळ्यात किती पाण्यानं गेलेली माणसं पुन्हा काही माघारी येत नाही. कडे हे ऐकून जा. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. लक्ष देऊन ऐका. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का आपल्यातला माणूस माथ्यावर गेला ना, पुन्हा किती प्रयत्न करा आता येणे नाही जाणे नाही, गोड बनून जाईल. महिला मंडळ, हरवलेला एखादा सोन्याचा दागिना, तुमचा ज्या सोनारावरती विश्वास आहे त्या सोनाराकडे जाऊन आधीपेक्षा जास्त पैसे देऊन आधीपेक्षा भारी बनवून घेऊ शकता. पुरुष मंडळी, एखादा विकलेला शेजारचा जमिनीचा तुकडा पुन्हा तुम्ही त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन महागारी खरेदी करू शकता. पण एकदा मानवरूपी दागिना निघून गेला ना, किती पैसा खर्च करा आणि किती संपत्ती खर्च करा, हा दागिना आज वशिल्यानं पैशानं महागारी आणतात. गोड बोलेल, गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते है, बार बार ओला देते. याचाच अर्थ गेलेली माणसं पुन्हा महागारी येतच नाहीत गड्या, पण त्यांच्या आठवणी हृदयात घर करून डोळ्यातून पाणी आणल्याशिवाय राहत नाहीत गड्या. नाना आता महागारी येणारच नाहीत, अशा प्रवासाला निघूनच गेलेत. पण ज्या वेळेस नानांच्या कार्यांची, नानांची आठवण होईल त्या वेळेस त्यांची आठवण हृदयात घर करून डोळ्यातून पाणी आणल्याशिवाय राहत नाही गड्या. पण ज्या दिवशी असं हाडाचं गाडं, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करणारी आई आम्हाला सोडून जाते, बाप आम्हाला सोडून जातो, त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या रूपाने दिसायला सुरुवात होतात. एका कवीनं लय गोड काव्य त्याचं वर्णन केले, जरा ऐकून जा. अंबरुनी वासराले चाटती जवगाय, तव मले तिच्या मध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होते हो तुझ बाताना, आर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना.
पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय कन्या काट्या मेचायाला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी काट्या कुट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय त्यावेळी आई वडील मला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपाने दिसल्याशिवाय राहत नाही. शेवटी मी निश्चितच 15 मिनिटात बाप या विषयाला न्याय देण्याचा कीर्तनात प्रयत्न करणार. मी त्या निमित्तानं उभा आहे, पण तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मला अभंग सोडवणं तितकंच गरजेचं आहे. ऐकून जा. ज्या मार्गाने नाना गेले त्या मार्गाने इथं प्रत्येकाला एक दिवस जाणार. मी असलो काय तुम्ही असलं काय, आदेश महाराज तेजस महाराज दोघं जरी लय गोड गात असला तरी गर्व करायचं नाही. देव पुढचा सा म्हणून कधी आपल्याला द्यायचं बंद करील सांगतो. ओंकार महाराज लय गोड मृदंग वाजवत असला, लय ताकदीचं मृदंग वाजवून असलं तरी पुढची चाट वाजवूनच द्यायची का नाही त्याच्या हातात आहे. टाळकरी मंडळी जसं रोज दुसऱ्याच्या वेळेस शरदाच्या कीर्तनात आपण टाळ घेऊन उभा राहताय तसं एक दिवस आपल्या वेळेस शरदाचं कीर्तन तर होणार, ह्यात बदल नाही. विनेकरी बाबा आपलं कसं आहे, जायचं करायचं जायचंच. म्हणजे जसे रोज विण्याच्या गोर तारा छेडताय तशी एक दिवस देवा आपली बी तारकट तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा चौकाला आपलं कसं नाही लय मोठं मिशाचा आकडा ठेवलं तरी देव ठेवत नाही. देव काय घाबरत नाही मिशाच्या आकड्याला. म्हणजे जसा रोज हातात राजदंड घेऊन कीर्तनात उभा राहताय तसं एक दिवस तुमच्या बी कीर्तनात कुणीतरी चोपदार की बसले तुम्ही लय हसताय, तुमचं काय जाता का राहता नाही राहता मला तरी देव ठेवीत नसतो. आमच्या सारख्याला उच्चालतो तुम्हाला ठेवीत असतो का. म्हणजे जसं रोज तुम्ही दुसऱ्याचे एक कमी करा, जसं रोज तुम्ही दुसऱ्याच्या कीर्तनात येऊन बसताय तसं एक दिवस तुमच्या बी वर्ष शब्दाचं कीर्तन होणार आहे. शिष्ट म्हणजे दादा तुमचं काय जायचंच होईल. म्हणजे जशी इकोची गेनची ट्रबलची भारी बटणे फिरवताय तसं एक दिवस देव तुमचं बी बटन. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हीच लय हुशार आहे काय, तुम्ही काय अमृत पिऊन आलात काय. माझं बी तसंच आहे. जसं रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाची मी कीर्तन करतोय तसं एक दिवस माझ्या बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे. तिथं बी कुणीतरी कीर्तन सांगणार आहे. आपल्या सगळ्याला जावं लागतं, नवल नाही. संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय, पण त्या संतांनाही पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. यात बी नवल नाही, कारण देह हा पाचाचा आणीला उसना शिकी त्याचे त्याला देणे लागे. एवढेच नाही चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिविना वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगात चालिता मी चिकू तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ही चारही प्रमाण ज्याच्या सत्तेनं ज्याच्या सत्तेसाठी दिली तो जरी इथं अवतार घेऊन आला तरी त्याला बी आतापर्यंत राहता आलं नाही. अवतार येत नाही उरवाले अवतार येरते पामर जीव किती. ही आधी कमी प्रसाद पुढची सांगतो. 9वी मर गए 10वी मर गए सहस्राठ्याऐंशी 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. ही बी आधी कमी प्रसाद. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तू ही ताई साधला. मग आता उठा उठा जागा पाठी भई आली मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. या सगळ्याचाच अर्थ असा आहे जन्मय म्हणजे एकनाथ काका मारावं लागल. मी नाही सांगत, माऊलीनं ज्ञानेश्वरीत केलंय. उपजेते नाशी नाशिले ते पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिवर्तन. माऊली म्हणताय जसा जन्म आहे तसा एक दिवस मरावा लागणार आहे, कारण उपजली या पिंडा मरण सांगायचे. नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाटप आहे. बाबा सजीव मार काय सजीवाला मारावा लागत नवल नाही. पण बसलेली मला एक सांगा, निर्जीवाला या जगात चिरकाल राहता येत असेल काय? नाही म्हणताय बाबा. गोड मान हलवली. मी पटवून देतो. शिष्टमध्ये दादा किती वर्ष झालं मनपाचा व्यवसाय चाललाय? 4 वर्ष 40 वय. त्यामुळे इतकं गोड लावले.
मग हे कापड 40 वर्षापूर्वीच घेतलेलं असेल. हा कधी गेल्या वर्षी होय. अजून किती माहिती का 2 वर्ष धंदा चांगला चाललाय राव. तसं भरावसा नाही आज मी फाटाय बसले वार. नाही पण हे कधी तुम्हाला असं बोललंय का? नाही मला वर लटकावलंय, सुतळीनं आवळून ठेवलंय, ऊन असलं तर मीच तापतोय, सावली असली तर मीच थंडवतोय, असं कधी बोललंय का? म्हणजे पहिली गोष्ट याला त्वचा नाही. विज्ञानाचा भाग आहे पण माझ्या कीर्तनाशी निगडीत म्हणून सांगतो. पहिली गोष्ट याला त्वचा नाही म्हणजे संवेदनेचा प्रश्न नाही. आणि दुसरी गोष्ट हे आपल्याशी बोलत नाही याचा अर्थ याला वाचा सुद्धा नाही. त्वचा नाही आणि वाचा नाही याचा अर्थ हे सजीव की निर्जीव. मग निर्जीव असलं तरी राहता एका बदलावं लागते. आपल्या दोघांचं कोण ऐकायचं इथं पुरावा लागतो लोकांना. देऊ का पुरावा? बाबा जीवबी आधी सांगितले का उपजेते नाश इको कमी करा. त्याच्या अगोदर माऊलीने याचं वर्णन लय गोड केलंय. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेडीजे तैसे देहांतराती स्वीकारीचे चैतन्य ते. माऊली म्हणतायत घातलेलं कापड एक दिवस फाटणारे, जीर्ण होणारे, जीर्ण झाल्यानंतर ते टाकून देऊन दुसरं कापड घेऊन अंगावरती शिवून परिधान करावं लागणार. एका सुभाषितकाराचं लय गोड वाक्य बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही एकमेकाला कपडे बदलून भेटतोय का तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. बाबा सध्या काय झालं या कपड्याचाच लोकांना गर्व झाला. माझ्यातली लोक पैसा आला बरं दिगंबर दादा पैसा आल्यावर रावण गप बसलाय. लय ज्ञान होतं, दशग्रंथी ब्राह्मण होतं ती, पण एकाच गोष्टीने भंगार निघाला, नियत ठोकला. कार्यक्रमच केला ना रामाने. लय पाहिजे काय काय आमच्या गावात एक जण दिवसाला 4 दिवस बदलतो. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी कोण झोपता नाईट पॅन्ट टी शर्ट असं दिवस हात लावायला सुद्धा वाटतो. कापतो का काय म्हणजे इतकी कडक कपडे. बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात जायचंच आहे ना. का मसन वाट्यात गेल्या लोक म्हणतात नाही आयुष्यभर लिनाचंच कापड घातलंय आणि 4-4 हजार मीटरचं. आता मेलय 4-4 हजारचं मीटरच्याच कापडात पेटवा. बसत्यावला नाही बसत्यावला 60चं कारण माझ्या पुढे बसलेलं गबाळ आहे का. जोवरी चलन गा तोवरी मनती माझा बांधोनी या देती यमाची हाती तुमचं पाट्या भूषणी देते. मारायच्या टायमाला मग बाबा कळून काय उपयोग आहे. कधी कळल आणि तेच 4 दिवस बदलणार. असं दुसऱ्याच्या मैत्रीला मसन वाटत गेला जातो ना आपण पाहुणा असल्यावर. नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी गेलतो. आता मी गेलो पण ती बाबा मला नाद आहे जरा पुढं करायचा मोठा असल्या म्हणजे मोठ्या माणसाला नाद असतो मसन वाट्यात बी गेल्यावर पुढं करायचा. बघा तुम्ही 2-4 जण मसन वाट्यात कालवाच करीत असतात कायम. त्यांना कळत नाही अख्खं माणूस मेलय दुसरीकडे त्यात ते 2-4 जण. मी बी त्यातलंच मी काय त्यांना सोडून का काय मी लाकडं हाताखाली द्यायचो. दर नाद आलाय दाखवायचा ते मी द्यायचो लाकडं हाताखाली. नेमकं लाकडं हाताखाली देता ते 4 ड्रेस बदलणार. मला असं येताना दिसलं यायना काय ना पेटाना मला काय करायचं पण त्यांनी नीट यावं ना. ते आलं छाती काढून मला काय बी होतं पण छाती काढली माझं डोकंच फिरतं. मी लाकडं फेकून दिली त्याला म्हणलं त्याला पेटवायचं तर पेटव नाही तर तसाच राहू दे. पण ज्याने छाती काढली त्याकडे बघू त्याला आडवा गेलो त्याला म्हणले छाती आली की तुम्हाला नाही घेणार. म्हणलं का नाही घेणार? म्हणला 4 कोटी. अरे म्हणलं तो का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही धन मिळून कोट्यानं कोटी सवे रावणासारख्याच टिकलं नाही का. तुझं कुठं 4 कोटी टिकाला तो घ्या. तो म्हणला नाही घेणार. मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि बघा बसलेले सत्तेचा आणि संपत्तीचा फुगा हळूहळू फुगतो पण लय हवेत गेल्या फुटतो फुटणार म्हणून तर चालता त्याच्या पायाला हाडूक टोचला तर मस्त वाटत सोने हडकच ना. हाडूक टोचतो ना हाडू त्याला किती गोड बोलतोय बघा. एक दिन निकले ते सैर करणे मन में कई अरमान थे चलते समय पैरों को छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय रे लेका तू. तुला वाटतंय तो 4 ड्रेस बदलतोय पण ऐकून जा मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही ते हाडूक म्हणताय. मी किती बदलायचो 8. पण ऐकून जा या मसन वाट्यात आल्या माझी बी राग झाली आहे आणि तुझी बी. शरीराची होय माती कोणी नाही ती सांगत अवघी कामे सारी खोटी आणि ती जाणे मसन वाटी बसले. तुम्ही म्हणाल सध्या हेवलं इमानदारी सध्या इमानदारीचा जमाना जवळ आलाय.
म्हणजे तुमचा ते इमानदारीचाच काळ सध्या चालू आहे. बरीच जण इकडून तिकडे पळतात देव. म्हणजे आम्हालाच कळा ना भाऊ कोण कोणाचा आहे. ते विषय आपल्या कीर्तनात कधीच नसतो, पण जरा वाट पुळत चाललंय बा. काय कोणाची नीती, कोणाची धर्म, कोणाचं काय, कसला डोंबलं काय नाही, ज्याचं त्याचा किस्सा भरायची कामं चालू. पण जनतेला बी कळा ना आपलं काय चाललंय. जनता आपली 500 गीतीन गप मरते 5 वर्ष. चला नको तू आजच्या कीर्तनात विषय जागे तुम्ही कधीच बोलत नाही आपण, पण बघितलं की लयच वाईट वाटतंय बरं. ते तुम्ही म्हणाल हेवला इमानदार तेवला इमानदार. सध्याच्या काळात गेली इमानदारी भेंड्या कात्रीत. सध्या इमानदार एकच आहे, मसन वाटा. मी पटवून देतो. शमशान शमशान तेरे इरादे कितने नेके, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर लेकिन सबका बिस्तर एक है. मसन वाट्या श्रीमंत जाऊ द्या अथवा गरीब राखच. म्हणून पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व काहीच नाही, नश्वर आहे. बाबा कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या म्हणा तिथे कोणाचे झाले ना. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी उठल्यावर राजाच्या हातात कोथळी पडली. आपलं कुठं 2-4 कोटी ठेवा लावायचंय. एक गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधीच करू नका, कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागी. समर्थाच्या मना जरी होय राहणार अंक त्याचा शेवटचे एक गोड वाक्य बोलून जातो. ऐका, चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय माग असतो. बाबा पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे, कारण त्यांना माहिती क्षणार्धात चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणार आहे, पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे. जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की आपली पण येईल. ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे. जसं कराल जसं पेराल केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले आईशी किती जैसी करणी वैशी भरणी. माझं जरा 2-3 मिनिटाचं लांब गेलं, जायला नव्हतं पाहिजे, पण मी एका होबी जवळ होतो. जैसे जीर्ण वस्त्र सांगायचे. महाराज जन्मय म्हणजे मारावं लागते, पाठ झालंय, तुम्ही सांगायची गरज नाही. आम्ही एवढे बावळट नाही, आम्हाला एवढं बी कळत नाही असं नाही की आम्हाला मारावं लागत आहे, माहित नाही. तुम्ही काय सांगता आमच्या घरातली, तुम्ही आधीच म्हणला ना आझामेला पंजामेला, आमच्या घरातली जाऊ दे हो, आमच्या तालुक्यातली, आमच्या जिल्ह्यातली, आमच्या राज्यातली, आमच्या देशातली, या जगातली मातब्बर दिग्गज मंडळी या डोळ्यानं मेलेली बघितली. तो मारावं लागत नाही, कोणाला माहित नाही, मारावं लागतंय. पण महाराज आम्ही तुमची कीर्तन ऐकतो, आम्ही परमार्थ करतो आमचा शेवट गोड होण्यासाठी. मग ऐका ना, योगायोगानं आज अभंग ही शेवट तो भलाच घेतलाय. मग आम्हाला पटवून द्या गाड्या, आमचा शेवट गोड कशाला होईल. मारावं तर लागणार आहे, तो विषय जाऊ द्या, पण आम्हाला शेवट गोड करायचा आहे. 5 पुरावे देऊन जातो शेवट गोड कशाला होतो. 5 प्रमाण ऐका. बसले वाटतंय शेवट गोड व्हावा, जरी करणे असेल शेवट गोड गा, राम राम स्मराधी. वाटतंय शेवट गोड व्हावा, दुसरं प्रमाण 80 जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. वाटतंय शेवट गोड व्हावा, तुकोबायाचं तिसरं प्रमाण देतो, अंतकाळी ज्याच्या नाम आली मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. वाटतंय शेवट गोड व्हावा, त्या देवाचा पुरावा देऊन जातो, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. आणि 5वा पुरावा देऊन जातो, शेवट तो होतो तुझी येणे गोड. बाबा या 5ही प्रमाणाचा अर्थ असाच निघतो, जर मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखात आलं, सोपं सांगतो, जर मरायच्या टायमाला देवाचं नाव ओठावरती आलं तरच मोक्ष, अन्यथा मोक्ष लक्ष नाही. जर मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं तरच मोक्ष, अन्यथा मोक्ष. कधी आलं पाहिजे बोला तुम्ही, कधी आलं पाहिजे, कधी काय देवाचं नाव कुठे आलं पाहिजे, कधी. तुम्ही म्हणाला का तिथंच येतं ही फिरू, कधी आलं पाहिजे, देह सोडायचं. मग महाराज तुम्हीच पटवून देताय 5ही प्रमाणातून नाव कधी आलं पाहिजे, कधी आलं पाहिजे, मरायच्या टाइमाला. मरायच्या ना, मग बघू ना मरायच्या टायमाला घेऊ ना, आधी कतारा देता राव आम्हाला. एक तर तुम्ही लागला टाळ कुठं आहे, तुम्हाला धंदा नाही दुसरा. बरं तुम्ही जाताय पैसाठी, आमचं चाललाय संसार सुखाने, तुम्हाला दाखवा नका. बघू ना तुमचीच प्रमाण. देवाचं सांगितलं ना, देवच काय म्हणतोय, मरायच्या टायमाला माझं नाव घ्या. मग बघू ना मरायच्या टायमाला घेऊ ना. तू काय देवाचा चुलताय काय, मरायच्या टायमाला देवाच नाव खाली यायला.
एक जण तर डायरेक्ट कीर्तनातून उठला बाबा, म्हणला महाराज ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी रातभर भजन ठेवून भजनात देव तू काय देवाचा सासरा होईल. त्या टायमाला देवाचं नाव मुखारी आला. नाहीतरी तुम्ही जुनी माणसं मला सांगा, आपल्याकडे एक मन होती आरातच, नाही तर मग आधी कुठं पाहिजे आरात म्हणजे विहीर. बाबा विहीरच कोरडी पडली, ह्यानी हात मोटार टाकली. बरं टाकाना वरची टाकायची, ह्यानी टाकली पाणबुडी. बरं पाणबुडी टाकताना रामचंद्र बाबा कधी बघाय पाहतो त्याने, कधी पाणबुडी टाकताना त्यांनी बघाय पाहतो, वा पाणबुडीच्या फुटबॉलला गाळ आहे का पाणी, त्यांनी बघितलेच नाही. ट्रॅक्टर मध्ये वायर जोडली आहेत ना मोठी, ट्रॅक्टर मध्ये वायर जोडली, ह्यानी डायरेक्ट लाईट आलं. ट्रॅक्टर हा अर्धा मिनिटात मोठीने गाळ वाढला मोठा, तरी येऊ ट्रॅक्टर हानितोय. बावड्या दूर फेकला का त्या मोठीने, कवर ट्रॅक्टर हानी तुला का तू. तुम्ही त्या मोठी जवळ आहे का, मला घेणं देणंच नाही मोठलीचं. माझ्या पुढं बसलेल्या मोठलींचं चाललंय, माझ्या पुढं बसलेल्या जवळजवळ 75 ते 80% मोठी जळाल्यात, पण त्यांना मिळालं लागा नाही आपली जळाली. तरी हो ट्रॅक्टर सांगतो बावड्या धूर फेकला ना तो, आज उद्या जायची वेळ आली, निम्या गावऱ्या लोकांनी येऊन ठेवलेला का मस्त वाट्यात करना भक्ती, तरी लोक भजन करा. डायरेक्ट बाबा तिसरा गडी उठला, म्हणलं महाराज लय बोलणार आहो तुम्ही, इतकं बोलतात का काय, कुठं आम्हाला पुरावा देतो ना, मोक्षच पाहिजे ना. काय पाहिजे, मोक्षच पाहिजे ना. मग माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलंय ना, आम्ही बी वाचतोच की ज्ञानेश्वरी, मोक्ष देऊन उदार काशी होय खीर. पण ज्यांनी काशी केली तुम्ही नीट आहे का बावल्याचा बाजार. तुम्हाला घरी काम नाही ना, आमच्या महाराज लोकांना ट्रिपाशिवाय पैसा मिळाला नाही. तुम्हाला सांगितलं कोणी काशी, मी खरं बोलणार घरी, तुम्हाला सांगितलं कोणी का, आणि मी प्रमाणात शिवाय बोलत नाही, माझ्याकडे पुरावाच आहे. तुम्हाला सांगितलं कोणी काशीत मोक्ष आहे, आणि आम्ही नाहीतरी कवा म्हणलोय, हायच की. म्हणजे महाराजाची जातच दुईतुरी मांडवळाची असते, ते आपलंच घर करणार. काशी मोक्ष तिथेच नाही असं म्हणणं अजिबात नाही, पण आलं की समजायचं काहीतरी गेम आहे. पण माऊलीनं पुढं कुटी टाकली, माऊलीनं पुढे लिहिलंय काशी मोक्ष देतीच, पण परी वेचणे लागे शरीर ते गाव. बाबा काशीत मारावा लागत तवा मोक्ष. तुम्ही जिवंत काशी करून माघारी आलाय, तुम्ही तिकडेच मारायला पाहिजे होतं, तुम्ही इकडे यायला नव्हतं पाहिजे. आणि अजून मी काशी करायला बायकोला घेऊन जावं लागत, म्हणजे काशीला जायला आपली काशी आपल्या सोबत असावी. आणि तिथं गेल्यावर तिला आपल्या मांडीवर बसून एक विधी करायचा असतो, तेव्हा ती यात्रा पूर्ण होती. आता मी बी गेलो नाही त्यामुळे मी बी सांगण्यात मजा नाही. पण तुम्हाला मोक्षच देतो आज कीर्तनात, काळजीच करायची नाही. पण तुम्हाला वाटतंय जिवंतपणीच मोक्ष पाहिजे तर काळजी करायची नाही. काशीला कधी मोक्ष आहे, मेल्यावर पंढरपुरात जायचं, चंद्रभागेत स्नान नाही करायचं, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, पांडुरंगाचं बी दर्शन घेऊ नका, पांडुरंगाचं मंदिर बी बघू नका, नुसतं जिथून दिसल तिथून पांडुरंगाच्या मंदिराचा कळस. जरा शिंगल फिरून घेतो यांच्याकडून, कारण माझी वेळ लय पुढे चालली. हा किती तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अंगाचा. बाबा मारायचं सोपं आहे का, मोक्ष बघून देव बघून नसता कळस बघून मोक्ष प्राप्त करायचं सोपं आहे. मग जायला पाहिजे कुठं, पंढरपूर. याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का, पंढरीची जाणं एक वेळ, पंढरीची जाणं एक काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 पंढरीशी जाणं, 5 वेळा काशीला 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का तेवढं फक्त पंढरपूरला एकदा गेल्या मिळतं. मग जायला पाहिजे कुठं, याच्या बी पुढे जाऊन सांगतो. या जगात एकूण मिळून 307 तीर्थ आहे. भारत आणि महाराष्ट्रात घ्यायचं नाही इथं. किती या जगात 360 तीर्थाला गेलं तरी चालतं, नाही गेलं तरी चालतं, ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग. पण
360 तीर्थाचं पुण्य जर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळवायचंय, फक्त पंढरपुरात जा आणि पांडुरंगाच्या मंदिराची पाठ बघा. पाहता राहुळाची किंवा मंदिराची पाठ तीर्थे घडती 360. आता शेवटचा पुरावा देतून लगेच दुसऱ्या चरणावर जातो. बसलेले आहे का? अजून सोपा परमार्थ सांगू का तुम्हाला? तुम्ही लय बिजी माणसं आहेत असं समजा. नसत्यात बिजी डोंबल्याची कोण पण धावतात फक्त लोक. तुम्ही लय बिजी असं समजा. तुम्हाला सोपा मार्ग सांगतो. 360 पुण्य तीर्थाचं पुण्य. इथं काशीला कोण गेलत का? फक्त एक जण हातवर करा की बाबा तुम्ही गेलता. बाबा तुम्ही गेलता का त्यांच्या पाठीमागचे? तुम्ही हा बाबा आता हे तुमच्या जवळचे असतील असं समजूया. तुम्ही गेलता? तुम्ही सगळीच गेलता. त्या बाबांनाच घेतो मी जरा. बाबा हे तुमच्या शेजारचे काशीला गेले, पण तुमच्या गडबडीमुळं, तुमच्या घरच्या कामामुळं, तुमच्या शेतीवाडीतल्या व्यवसायामुळं तुम्हाला काशीला जाता अजून आलं नाही. पण तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला, बाबा गेले, त्यांनी चारीधाम केलं, सप्तपुरी केल्या, त्यांना पुण्य मिळालं, त्यांना मोक्ष मिळालं, माझं काय बुवा? तुम्ही काळजी करायची नाही, विकास महाराज तुमचा असेल. आणि सोपा परमार्थ सांगणार गडी आपण. हा पण पुराव्यानिशी सांगणार आहे. तुम्ही काळजी करायची नाही. आणि बघा बाबा, गाठी सुटल्या पाहिजे. मनात असो, परमार्थात असो, अंगातल्या असो. जर गाठी नाही सुटल्या तर ती कॅन्सर बनती. आणि गाठी सोडायचं काम संप्रदायातलं सध्या संतांनी देवानं महाराज लोकांकडे दिलंय, पण दुर्दैवानं आमच्यासारख्या महाराज लोकांकडून ते सुटत नाही. कारण आम्हाला कीर्तनात चळ दुसरा भरलाय. म्हणजे आम्हाला वाटतं तुम्ही फक्त हसावंच, तुम्ही फक्त कीर्तनात मजाच करावी, पण माझ्याच्या ते करायचं ना. मी गाठी सोडवण्यातलं कीर्तन करायचं सोडून टाकतो. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला वाटतंय 360 तीर्थाचं पुण्य एकाच ठिकाणी. ह्यांनी तरी 7-10 केली असतील, पण आपण 360 तीर्थाचं देतो डायरेक्ट. फक्त पंढरपूरला जायचं तुम्ही कामानिमित्त. असं नाही जायचं वेळ काढून नाही. फक्त कामानिमित्त पंढरपूरला जा. आणि पंढरपुरातून पलीकडे कुठे बी जात असताना चंद्रभागेच्या तीरावरती पुलावरती जावा लागतच. फक्त पुलावरती जा आणि चंद्रभागेकडे बघा आणि गाडीची काच खाली घ्याल का? सांगा की राव. बरं जाऊ त्या ड्रायव्हरला सांगा, घे बाबा काच खाली, आमचा हात दुखतोय. त्यांनी काच खाली घेतली. चप्पल काढाल का पायातली? का आम्हीच काढू? चप्पल पायातली काढा आणि फक्त चंद्रभागेकडे बघा ना, हात जोडा. नुसती चंद्रभागा डोळ्यानं बघितली तरी काय रे? अवघीच तीर्थे बघितल्यानंतर किती तीर्थ आहेत? 360 तीर्थ. आणि एवढंच नाही, आखी केलेली पापड डायरेक्ट जायला पाहिजे कुठं? अजून बी सोपं सांगू का? काशीला जायचं म्हणल्यावर 50,000, पंढरपूरला जायचं म्हणल्यावर नावऱ्याच्या एसटी स्टँडला जायचं, दुपारी मस्त हाफ तिकीट काढायचं, संध्याकाळी नुसता कळस बघून दारा काढाय. आता सोपं कुठलंय? आता कुठं जायला पाहिजे? म्हणून तो कोबराय म्हणतात, पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहि उभा भेटीची आवडी, कृपाळ होता थडी होता विळ. आणि स्वतः तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात,
तुमच्यासाठी निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, मी स्वतः कुठं आलो, तिथं कुठं आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा. महिला मंडळ एक साधा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. माहेर स्त्रीला असतं का पुरुषाला? माहेर स्त्रीला असतं का पुरुषाला? कुणाला? स्त्रीला. तुकोबराय कोण आहेत? पुरुष. आणि माहेर कशाला म्हणता बरं तुम्ही? म्हणजे जिथं जन्म झाला, जिथं आपला आई बाप राहतात, त्याला काय म्हणता तुम्ही? माहेर. म्हणजे जिथं जन्माला आलो, जन्माला घालणाऱ्या जवळ गेलो की आपण कुठं गेलो? माहेराला. तसं या जगात आई बापापासूनच जन्म आहे, पण आई बापाच्या पोटात सांभाळणारे सुद्धा आई बाप दुसरे. आणि पुरुष असू द्या अथवा स्त्री असू द्या, या सगळ्याच माहेर एकच. कोणतं? ऐका. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिवरीची तिरी, आहे बिवरीची तिरी, आहे बिवरीची तिरी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. सगळेच माहेर एकच आहे, ते म्हणजे कोण? पंढरपूरला. तिथं राहतो कोण? विठ्ठल नावाचा आमचा बाप आणि रखुमाई नावाची आमची आई. महिला मंडळ अजून एक साधा प्रश्न विचारतो, सगळ्यांनी उत्तर द्या, तुमचे आवडतं उत्तर असेल. तुमच्या घरी, तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही सुखात असू द्या, खरा आनंद माहेरात का सासरात? परत ऐका. तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या, तुम्ही कितीही सुखात असू द्या, ओरिजिनल आनंद माहेरात का सासरात? आपलीच आहेत का कॅलेंडर ही? घ्या आदर्श, खाती आपलं गाती माहेराचं. म्हणजे आपण काही करा, आपण 10 तोळ करा, पिना पडू द्या आपला, ह्यांना घेऊन देणंच नाही आपलं काय. पण तिकडून फक्त भावाच्या इकडून अर्धा ग्रॅमच आणू द्या, ह्या अख्ख्या गावाला सांगती. आणि हाणला आपलाच पैसा, हाणला आपलाच, पण आणला म्हणजे असं जाऊन द्या, विनोदाचा भाग सोडा. पण खरं सांगू का, आनंद माहेरातच. कारण तिथं आई आणि बाप राहतात. जीवनात कितीही बाबा दुःख असू द्या, एकदा का आई बापाच्या मिठीत माणूस गेला ना, सगळे दुःख एका बाजूला आणि मिळणारा आनंद एका बाजूला. तुकोबराय म्हणतात, पंढरपूरच्या आई बापाच्या कुशीत आम्ही गेलो, परिणाम परिहार झाला. माझा शेवट उत्तम झाला, माझा शेवट गोड झाला. पण त्यासाठी केलं काय? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवार. बोलण्याची नाही आता देवाविन काही, रात्र न कळे दिवस न कळे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. मग तुकोबराय आम्ही काय करावं? सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म आहे. आणि एवढं सांगून बी कळत नसेल तर सोपं उदाहरण होतो. एका गावात एक महात्मे साधू आले, आणि साधू आल्यानंतर त्याच गावातला 18 विश्वदारिद्र्य ज्याच्यावरती ती व्यक्ती साधूकडे गेली. ओ महात्मे, 18 विश्वदारिद्र्य माझ्या घरात, काहीतरी करा, भक्ती करतोय, सगळे करतोय, पण माझे दिवस बदलण्याचा प्रयत्न करा. साधूला दया आली. साधून आपल्या हातातला खडा घेतला आणि त्या माणसाच्या हातात दिला आणि त्याला सांगितलंय, हा महिनाभर तुझ्याकडे ठेव, हा परीस आहे, ज्या लोखंडाला लावशील त्याचं सोनं होईल. त्यानं परीस घेतला, आनंदाच्या भरात घरी आला. नेमकं बायको दिसली, बायकोला आनंदाच्या भरात सांगितलं, हे ऐक, गावात साधू महात्मे आले, आज आपली परिस्थिती बदलणार आहे. त्यांनी एक खडा दिलाय, तो परीस आहे. त्यांनी सांगितलं, ज्या लोखंडाला लावशील त्याचं काय होईल? सोनं होईल. चल गावातल्या दुकानात जाऊ, लोखंड घेऊन सोनं करू. बायको हुशार होती. बायको म्हणली, अहो ऐका ना, सोन्याचे त्या लोखंडाचे बाजार जरा वाढलेत, महिनाभर आहे ना मुदत, महिन्यात कमी होतील त्या दिवशी जाऊ, लोखंड घेऊ, म्हणजे जास्त सोनं तयार होईल. हुशार डोकं लावलं तिने बी. आणि बाबा दोघं बी आराने दिवस मोजले नाहीत. हा हा म्हणता महिना भरून गेला. साधू दारात आला, साधूला सांगितलं, माझा खडा. तो म्हणला 5 मिनिटं. साधू म्हणला, आता 1 सेकंद वाढून मिळत नाही. 5 मिनिटाचं घेऊन बसला कुठं? तुम्ही त्या साधू जवळ आणि गरीबाजवळ आहे का? मला त्याचं अजिबात सांगायचं नाही, मी आपलं सांगतोय. आपल्याला बी वाटतं आज भक्तीत जाईल, उद्या भक्तीत जाईल, करता 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 त्या यमरूपी साधूचा वायदा संपतो. तो दारात उभा राहतो. मग आपण सांगतोय, आता भक्ती करू दे, मर आता, उचल.
तरी आपल्याला अजून मी तुम्हाला सोपं करत नसेल तर अजून याच्यापेक्षा सोपं करून सांगतो. एकदा काय झालं, एका नदीच्या पात्रावरती एका झाडावरती एक माकडीण बसली होती. आणि नेमकं माकडीण बसली असताना बाबा रात्री 12 वाजता आकाशात दौंडी झाली. जो कोणी पाहते या नदीच्या पात्रात उडी मारेल 2 वाजता त्या माकडाचा राजा किंवा माकडीची राणी होईल. दोघांना ऐकलं बरोबर पाहतो 2 वाजता माकडीनं उडी मारली, माकड तसंच थांबलं. आणि बरोबर तांबडं फुटल्या बरोबर दिसायला लागलं का माकडाला माकडीन दिसनच फांदीव. ती सायरा बाहेर पळायला लागली. शेवटी माकडच ना सगळीकडे पळायला लागलं. पळता पळता त्याला राणी दिसली आणि राणी नेमकी बघितल्यानंतर त्या राणी जवळ गेला. राणी साहेबाला विचारलं, राणी साहेब रात्री माझ्या जवळ माझ्या फांदीव माझी मैत्रीण माकडीन बसली होती, तुम्ही बघितले का? ती म्हणली माकडा ती मीच आहे ना. कस काय म्हणजे रात्री दौंडी झाली ऐकली नाही का तू? काय चालतं? जो नदीच्या पात्रात उड्या मारल तो राजा किंवा राणी बनल. तो म्हणला आतापर्यंत मी किती उड्या मारल्या, राजा कुठं झालो तेव्हा आता व्हायचं. ती म्हणली पण दौंडी झाल्या मारून बघाय काय अडचण होती. अशा बी न सांगता तुला किती बी म्हणलंय नको लागा थंडीचा दिवस आहेत नको पाण्यात भिजू, तरी तुझं माकड चाललं बंद आहेत का? रोज 50 उड्या मारतोयच की नदीत. मग रात्री 2 वाजता मारूनच बघायची ना. नसतात झाला राजा तर माकड तर होतच की तू. माकड कुठं? तू माकड तर राहिला असताना. मी माकडाचं राजाचं बी सांगत नाही, आपलं सांगायला लागलोय. आपल्याला बी वाटतंय उद्या भक्ती करल, भक्ती केल्यावर खरंच देव भेटेल का, भक्ती केल्यावर खरंच संत होता येईल का, म्हणता पार मरतोय. पण चला जाऊ द्या, एकदा येऊन तर बघा एक भक्ती रसत, एकदा येऊन तर बघा वारकरी संप्रदायात, एकदा घालून तर बघा माल. चला नाही झाला संत दुर्दैवानं, नाही झाला देव मान्य करेल, पण चांगलं माणूस तर आपण संप्रदाय झाल्यानंतर बनवू शकतो ना. मग मारून तर बघा ना, काय अडचण एकदा परमार्थ उडी मारायला. तरी बी लोकांना ऐकलं नाही. लागोनी पाया विनियोतो तुम्हाला करेटाळी बोला मुकीनाम, तरी ऐकलं नाही. किती सांगू तरी नाही. कधी भटकीचे पुढे शिलईचे दिला तरी ऐकलं नाही. काय माये गेली होती भूतापाशी हरिनय मुखाशी अरे मोरा बाबा, तरी बी ऐकलं नाही. मग नाथबाबा म्हणतात ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं नावच घेत नाही त्या व्यक्तीचं तोंडच नाही, ते सर्पाचं राहायचं बिळ आहे. नामविन मुख सर्पाची ते बिळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. तरी लोकांनी भजन केलं. मग टोकाचं बोलू का? राग नाही न्यायचं तुम्हाला होय, बोलू का? नाही लोक म्हणते हेवच गावला महाराष्ट्रात तुम्हाला आणाय गावात. बरं फिरून आणलाय काला झाले सांगतोच तसलं. मला कीर्तनात गोड गोड बोलता येत नाही. या 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 निघे इथं स्तुती अथवा निंदा देवाची करा. स्पष्ट बोलून जातो. राग आला तरी काय काळजी करायची नाही, घरी जाऊन झोपतो. तुला लय वाईट वाटलं महाराजाचं, तू येऊ नको इथं. पण आमचं प्राचार्य साहेब जरा बोलणं परखड. आता तुम्ही बी मुलांना परखड थोडं बोलताच का? कारण बदल व्हावा, त्यानं शिकावं, त्यानं पुढे जावं. तसं इथं आता आम्ही प्राचार्य, आम्ही बी परखड बोललंच पाहिजे थोडं. नाही तर गोड गोड बोलून काय उपयोग आहे? आता परमार्थ लय झालाय. रोज गावात कीर्तन आहे पण गुण काही कुणालाच नाही. जुन्या काळात परमार्थ कमी व्हायचं, कीर्तन कमी व्हायची पण लोक बदलायची. आता आम्ही जागेवर नाही. म्हणजे मी आमच्यातला दोष ठेवीत नाही मी कधी. म्हणजे मी कोणाची टीका नाही, मी माझ्यावर घेतोय. नाही तर मनाला काही दुसऱ्याच रान आहे का? आपल्याला कोणाचंच रान हाणायचं. ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याचा त्याचा परमार्थ चांगला चालला. जरा स्पष्ट बोलून जातो. तुकोबरायाच्या अभंगाची सुरुवात अशी आहे, नाम नवदे ज्याची वाचा, नाम नवदे ज्याची वाचा, भजन केलं. मग नाथ बाबा काकड्यात काय म्हणतात बघा. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नाथबाबाचं वासुदेव नावाचं प्रकार त्यात नाथबाबा म्हणतात. नरदेह दुर्लभ जाणार 100 वर्षाची गणना. हो, ते जुन्या काळात वासुदेव याची का वाची यायची ना, ती रुलकी टोपी असायची, त्याला मोराची पिसारी सजवलेली असायची आणि बरोबर पहाटे 12 वाजता यायची. पहाटे 4 लायचे पण गाणं लय भारी म्हणायचे. दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं, सकाळच्या पारी
पावलं. ती पिंगळ यायचं का पिंगळ, या हातात कंदील या हातात टिमकी टिम 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 टिम. आता येतो वासुदेव, आता येतो पिंगळा. आता वासुदेव नाही, आता पिंगळा नाही, आता येतो सकाळ सकाळ पटरावाला पावाला पोंग पोंग. तीच माणसाला जागा करायला लागले, त्यामुळे माणसं माणसाला ते जुन्या काळात वाचू द्यायचं, पण गाणं लय भारी म्हणायचं गाडी. ऐका गोड आहे. अरे वासुदेवाचे ऐका वाणी जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या दाम करी कामर, पैशाची जात पैराने सन थोरा याची हवं. जन्मापासून सारे माणस जन्मापासून सारे माणस या पैशाची गुलाम रे, दाम करी काम वेड्या दाम करी काम वेड्या दाम करी. गीत आहेत आणि जुन्या काळातली गाणीच भारी होती. फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुम्हा विना ते कोणा न करे, मुखी कुणाच्या करते लोणी, कुणा मुखी अंगा बाई काटा या मारवाटा, नंदाचा आरता होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून बाई काटा काढला, बाई बाई रोतला पायी काटा या आडवाटा, नंदाचा सुंदर ते ठाण देवीची बरी, सुंदर ते ठाण देवीची बरी. जुनं खरंच भारी होत. असं कवर मी म्हणायला लावलं ना तुम्ही 2 तास तरी मी बंद न करता म्हणेल, इतकी माझी गाणी संप्रदायातली पाडे तसली नाही. अरा नाकमुख नाकमुख नाकाचा मुक्का गी म्हणते का काय म्हणते म्हणच लागा ना ते काय वाटोळं झालंय बस सगळं संप्रदायाचं संस्कृती. चला नको तिकडे जायला. ते जुन्या काळात खरंच भारी. ते वासुदेव घरी यायचं ते शिकवायचं माणसाला पैसा कसा कमवला पाहिजे. आता माणसं लई भारी बोलते एकमेकाला. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी पण माणसं जोडलीच पाहिजे. या माताचा 100% मी आणि राजकारण्यासाठी काय मग सांगतो ऐका, माणसं जोडत राहा, तीच माणसं आपल्या कामी येत असतात. चला तुम्हाला सगळी नावं ठेवतात पण आपण कधी नावं ठेवणार नाही. तर माणसं जोडलीच पाहिजे. पैशापेक्षा माणसं आपल्या कामी येतात. कधी कधी एकच माणूस आपल्याला हक्क निवडून आणू शकतो, इतकी ताकद एका माणसात असते. माणसं जोडा, पण दुर्दैव पैसा नसेल तर माणसाचा सोडा कुत्र बी जवळ येत नाही. कुत्र बी म्हणतं भागार राही ती कशाला त्याची नादी लागायचं. आणि आपल्या वाक्या विश्वास नसेल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचं नाही आणि अख्ख्या तुमच्या गावात बोंबलत फिरायचं. त्याला लई जिगरी म्हणता का तुम्ही. तुम्हाला बघितले होते दुसऱ्या नाही 3ऱ्या गलीतून पळून जाईल. नकोय सकाळ 1000-500ला फटका बसाय फुकट बोलत नाही. माझ्याकडे प्रमाण आहे. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी, सब पैसे की बाई दिल का. या जगात पैसा पाहिजेत पण नीती जोडून या धनोत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी नीतीनं कमवा नीतीनं मागा, कधीच कमी पडत नाही. पुन्हा जागेवर तुम्ही तो शेवटच गोड करायचा आहे तर वासुदेव वासुदेव म्हणा. भजन करावं लागतं. एवढं सांगून बी एखादा म्हणजे महाराज दुसरा एखादा मार्ग आहे का, काळजी करू नका. दुसरा मार्ग सांगतो, फक्त शाश्वती देत नाही, होऊ शकतो एवढं बोलतो. कोणाचा आहे का. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र या जगात गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र या जगात गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे आले, जगाचं कल्याण केलं आणि निघूनही गेले. पण गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या ती कीर्ती जगा. किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, पण ती कीर्ती
शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं नानांसारखं. मग कसं जगाला ऐका. चालताना असं चाला, आपल्यासोबत 10 जणांना चालावं. बोलताना इतकं गोड बोला. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, साचा आणि मवाळ मिथली आणि रसाळ शब्द जैसे कळोळ अमृताची मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी बोलायसा बोले जेणे बोले विठ्ठल डोळे बसलेले. आपण बोलल्यानंतर शिरूर तालुका नाही, आपण बोलल्यानंतर पुणे जिल्हा नाही, आपण बोलल्यानंतर भारत देश नाही, पण जग ज्या देवानं निर्माण केलं ना त्यानं सुद्धा विठीवरती आनंदानं उड्या माराव्यात. इतकं आपलं बोलणं गोड असावं. बसताना अशा ठिकाणी बसावं, आपल्यासोबत 10 जणांना बसावं आणि जाताना असं जावं की आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल ना त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले पाहिजे. इतकं चांगलं जीवन जगत असाल तर आजच्या कीर्तनात मी तुमच्यासाठी म्हणू शकतो, शेवट तो भला माझा भरगुर झाला. आणि निश्चित नाना त्या ताकदीचं जीवन जगले. आयुष्यभर 24 वर्ष देशाची सेवा केली, 24 वर्ष देशाची सेवा केली. सुभेदार पद पटकावलं, सुभेदार पदावरून रिटायर झाले, गावात आले, काळ्या आईची सेवा केली आणि काळ्या आईची सेवा करून माझ्या गावाचा विकास कसा होईल हे आयुष्यावर बघितलं. कुणाशी कधी वाईट बोलले नाहीत. आयुष्यभर मन मिळावू स्वभाव. आला त्याला रामराम घातला, आला त्याला प्रेमाने बोलले. 4 गोष्ट नानीनंही प्रेमाने घेतले आणि नानानेही प्रेमाने घेतले, म्हणून नाना नानीची जोडी आज गावात प्रसिद्ध. आज नाना गेले, नानी राहिल्या गेल्या. पण ऐका, खरंच नानांची आठवण त्यांनी केलेल्या कार्यातून त्यांचे सुपुत्र सोलापूर विद्यापीठामध्ये प्राचार्य पदावरती नोकरी करतायत. महाराष्ट्रातला सगळ्यात तरुण प्राचार्य म्हणून त्यांची ओळख आहे. एवढंच नाही, आदर्श प्राचार्य नावाचा पुरस्कार त्यांनी पटकवला. एवढंच नाही, सोलापूर विद्यापीठाचे 3 वर्षे डीन म्हणून त्यांनी काम केलं. एवढं करत असताना आयुष्यभर माझी मुलं, माझ्या कॉलेजमधली मुलं, माझ्या जवळ येणाऱ्या मुलांचं खऱ्या अर्थानं आध्यात्मिक आणि बौद्धिक कसा विकास होईल ते आयुष्यभर त्यांनी बघितलं आणि त्यातून खऱ्या अर्थानं आज एवढ्या मोठ्या पदावरती ते कार्यरत आहेत. पण एवढं सगळं घरात असताना सुद्धा त्यांच्या 2 बहिणी शिकलेल्या, दोन्ही बहिणी शिकून आयुष्यभर उच्च विद्याभूषित होऊन चांगला संसार करतायत. लक्ष्मीताई मला वाटतं त्यांच्या पतीला संसारामध्ये आपल्या व्यवसायामध्ये मदत करतायत आणि थोरल्या पण काहीतरी कामाला आहेत ना, लायब्ररी त्यांची स्वतःची. बरं चला, याच्याही पलीकडे नानांनी आयुष्यभर शेतीनिष्ठ व्यवसाय केला, शेती केली. शेती करत असताना गावाचा विकास, माझा परिसर, माझ्या घराचा विकास, माझं घर सुसंस्कृत सुसज्ज आणि धार्मिकतेनं कसं पुढे जाईल हे बघून नानानं आणि नानीनं जेवढं आयुष्य मिळालं तेवढ्यात परमार्थ पंढरपूरच्या पांडुरंगाची पायीवारी केली. पंढरपूरच्या पांडुरंगाची पायीवारी करून अध्यात्म गावात सप्ताह सगळं. आता मला वाटतं 36वं वर्ष आहे सप्त्याचं. मी 2 वर्षापूर्वी आलतो काल्याला. 36वं वर्ष सप्त्याचं. या सप्त्यामध्ये जिकिरीनं सहभाग घेऊन गावात पंगत असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, पैसा खर्च करायची वर्गणीची ज्या वेळेस येईल त्यावेळेस नाना मात्र कायम पुढं. आज एवढं चांगलं जीवन जगले, आज निघून गेले, पण आज मी त्यांच्यासाठी एकच म्हणेल, शेवटी माणूस किती जगला याला अजिबात किंमत नाही, पण देवानं दिलेलं आयुष्य तो किती चांगल्या पद्धतीनं जगला याच्यावरती त्याचा शेवट गोड करत असतो. आणि नानाला देवानं आयुष्य थोडं कमी दिलं मान्य, पण दिलेलं आयुष्य एवढं नाना चांगलं जगले की आज गेल्यानंतर सुद्धा सगळ्याच्या डोळ्यातून आसू येतात माझ्यानंतर. ही खऱ्या अर्थानं जाण्याची ताकद आहे, जाण्यात फरक आहे. आयुष्य चांगलं जगा, उत्तमची उरे कीर्ती मागे. चांगलं कार्य केलं की कीर्ती शिल्लकच राहते. एवढं बोलून खऱ्या अर्थानं शेवट मी सांगणार होतो, अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीनं गोड होतो. नानांच्या आणि या गावाच्या बाबतीतलंच उदाहरण देऊन पुढे चालेल, कारण ते ऐकायची माझी बऱ्याच जणांची फरमाईश होती. महाराज आम्हाला मेजर ऐकायचे, आम्हाला जरा देश सेवा ऐकायची, तेच सांगतो. आणि शेवट 12:15ला बाप विषय पटवून सामनेस प्रयत्न चालेल. 12:15 तुम्हाला सगळ्याला चालेल, नाही तर मग मला सांगा, मी त्यावेळेस बंद. हा ऐका. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे भगतसिंगाला, सुखदेवाला फाशीवरती देण्यात येणार आहे. ज्यावेळेस व्यायाम करताना बघितलं त्यावेळेस जल्लाद साहेब भगतसिंगाजवळ गेले. भगतसिंगाला विचारले, भगतसिंग आता काही वेळेनंतर तासानंतर तुला फासावरती लटकवण्यात येणार आहे आणि आता व्यायाम करतोय, काय गरज आहे व्यायामाची? व्यायाम कधी करावा? जगायचंय भरपूर आयुष्य, शरीर तंदुरुस्त पाहिजे, मग व्यायामाची गरज आहे. आता काय व्यायामाचा फायदा आहे? त्यावेळेस भगतसिंगाने दिलेलं उत्तर, गोड घेऊन जा घरी, माझं कीर्तन तुमचं जीवन सफल करणार आहे. भगतसिंगांना उत्तर दिलं, ऐका ना जल्लाद साहेब, मी व्यायाम करतोय त्याचं कारण आहे, मला जन्म देणारी आई ना, माझी आई ती पंढरपूरच्या पांडुरंगाची निश्चित भक्त आहे. आयुष्यभर पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती केली. आमच्या शेजारी बगीचा आहे, त्या बगीच्यात रोज जाते, ताजी टवटवीत फुलं घेते, घरी येते, त्यातलं एक ताजं फुल ती तिच्या पांडुरंगाला अर्पण करते, कारण तिचा कोण आहे? तो देव आहे. पण ऐका ना, माझा देव ही माझी मातृभूमी आहे आणि आज माझी मातृभूमी पारतंत्र्यात आहे.
आणि जर माझ्या मातृभूमी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे वाटचाल करत असताना तिच्या कामासाठी जर माझा देह कामी येत असेल, तर ज्या वेळेस स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्याची गोरवे गायली जातील 26 जानेवारी जवळ, त्यावेळेस या भगतसिंगाचं नाव सुवर्ण अक्षराने लिहावं लागेल. पण भगतसिंगाचा इतिहास लिहिताना भगतसिंग रडत रडत फासावरती गेला असं वाटू नये. भगतसिंग हसतच आणि प्रफुल्लितच फासावरती जावा, माझा देह टवटवीत व्हावा, म्हणून मी व्यायाम करतोय. त्या भगतसिंगानं म्हणावं, शेवट तो भला माझा बहुगोळ झाला. आज मला वाटतं मेजर गेले, त्यांचे बंधू मेजर, आणि या गावात जवळजवळ 250 मेजरची संख्या आहे. माझी आजी, त्यांचं कार्य खऱ्या अर्थानं मोठे. मी किती कीर्तन करेल बाबा, याला किंमत नाही. आजच्या दिवशी त्यांनी आयुष्यभर देशाची सेवा केली, यातच त्यांनी त्यांचा शेवट गोड केला, याच्यात बदल नाही गेला. पण आज त्यांची आठवण करायची म्हणून एक गीत गातून थांबतो, ऐका. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन त्यांनी सोडलेलं कुटुंब, आयुष्यभर केली नोकरी, यातूनच त्यांचा शेवट गोड आहे. त्यामुळे त्यात जास्त बोलण्यासारखं नाही. पुन्हा कधी योग आला तर माझ्याकडे आज वेळ नाही. पुन्हा विस्तृत रूपानं खऱ्या अर्थानं मेजर सांगेल. कारण एका कीर्तनात जर नुसतं प्रबोधनच केलं तर लोक म्हणतात महाराजाला परमार्थातलं काय येत होतं का नव्हतं, म्हणून आधी परमार्थानं मग प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. चांगलं जगा, शेवट निश्चित गोड आहे. एवढं सांगून बी एखादा म्हणजे महाराज नाही भजन केलं, नाही भक्ती केली, नाही चांगलं जगलो तर मग आमच्या बापाचं काय जायचं, आमचा बी आई सांगायचा धंदा, त्याच पैसे घेतो आपण. नाही तुम्ही ऐकलं तरी आपलं ठरलंय त्यात बदल, होय महादेव का, ठरलंय त्यात बदल नाही. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुदल केरात जाऊन देवाचं नाव घ्या. नाही घेतलं तर तुम्हाला गेला विष्णुदूत नाही. यम बरं, यमाला बसाय नीट नाही. जागवार, पजरो, जीप, कंपासवाडी, बुलेट, टार, क्रेटा, इनोवा, छोटा टी, टमटम, 4 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेन्झ, रेडा, हालिया आणि हल्यावर बसलाय फाकड्या. आणि मग हातात चाबूक आहे, मारी ती, तोडी ती, झुडी ती, निष्ठोडी, किंकर भाऊ सालं नाही. त्या मशी कोणा ओंकार महाराज वर गेले असलं हानी त्यात मे बी अजून गेलो नाही, त्यामुळे मे बी अजून बघितलं नाही, पण वाचून सांगायला लागलोय. पण ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मला बी कळण किती हाणतात, पण आम्हाला नाही. जी भजन नाही ना करणार, आयो तुम्ही कुणी बी असू द्या, असलं रट खाताल तुम्ही. म्हणाल माझं शिरूर मध्ये लय चालतं, तू येडाई. एखादं म्हणाल माझं पुणे जिल्ह्यात लय चालतं, तुझ्या गोळ्या संपल्यात भाऊ. एखादं म्हणाल माझं मुख्य पंतप्रधानापाशी ओळख आहे, तू नादात आहे, नादात. ती वर गेल्यावर पंतप्रधानाला बी मुचित नाही.
त्याला इथल्या मंत्रिमंडळाचं घेणं देणंच नाही, त्याचं मंत्रिमंडळ वेगळंय आणि त्याचा मालक त्यो आहे आणि बाबा त्याच्यापाशी वशिला नाही. वेळ आल्यावर त्यो देवाला बी मुजीत नाही आणि देवाला मोजित असता तर देवाचा भाचा अभिमन्यू देवानं मरू दिला नसता. त्यो कुणालाच ओळखीत नाही असलं हानीत आहे. तुम्हाला अजून वाटतंय महाराज लोक हे सांगत असतात पैसाठी आपण कुठं ऐकायचं का 2 तास बसायचं. पण वर गेल्यावर तुम्हाला नारदाच्या गादी शपथ घेऊन सांगतो आमचीच आठवण होईल. खरं होतं रे, सांगत होती नाही ऐकलं मग खरं ठेव. अजून बी तुमचा नसलच आमच्या वाक्य विश्वास सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? नाही तर मरून बघ. मग वर गेल्यावर कळण किती हाणतात. फक्त हाणल्यावर आम्हाला सांगा येऊ नको बा, नाही तो भूत म्हणून कुठल्या टेकराने आम्हाला बी पलावा मिळाला लागायचा नाही. आणि अजून बी कळत नसेल तर आता तरी नीट ऐक. हे जरी नाही काढलं मग तू सरळ येईल. हे जरी नाही काढलं जरी नाही काढलं मग तू सरळ येईल. जरी नाही काढलं सरळ शेवट मार बांधून नेईल. सरळ शेवट आमचे काही बाबा महाद्वारी बोली बोली तो देवा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देवा पिंगळा महाद्वारी. बोली तो देवा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली तो देवा पिंगळा महाद्वारी. प्रेम नगरावारी सावध होती भजन गाना प्रेम करा कैवारी. मल्हारीची माझ्या मल्हारी दिवाळी. मल्हारी दिवाळी मल्हारी दिवाळी. दादा पाहून माझं दादा पाहून माझं गाव. जगून 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 गावाया. गाडी घुंगराची गाडी घुंगराची गणपती बाप्पा गाडी हात तोया गणपती बाप्पा गाडी हात तोया गणपती बाप्पा गाडी हात तोया जगतीचे बोलाची छतीचे जगत वैभवशाली जगतीचे बोलाची छतीचे जगत वैभवशाली. सर्वांच्या हातवर शेवटी हा जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश राजा योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की. हर हरे जय भवानी जय शिवाजी जय जवान जय किसान जय
मतदान करणार रक्त आहे बाई. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालं रक्त आहे. जर नाहीच देवाचं भजन केलं, हे जरी नाही केलं, मग दुसरा येईल कोण? यमाचा पाहुणा प्राणी होईल. आणि त्याच्या ताब्यात जायचं नसेल तर करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविना यमा पासून या. पण त्याच्यासाठी या जगात एकाच भजन करावं लागत. विठोबा ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहे ते वैकुंठवासी दत्तात्रयजी रामचंद्र नवले उर्फ नाना, माझे सैनिक, त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांच्या पत्नी श्रीमती लीलावतीताई नवले उर्फ नानी, प्राचार्य डॉक्टर शंकरजी नवले सुपुत्र, कन्या सौ निशाताई आणि लक्ष्मीताई, बंधू सुदामदेवजी नवले महाराज आहेत आणि एक बंधू स्वर्गवासी आहेत भाऊसाहेबजी नवले, ते माझी सैनिक आहेत. खऱ्या अर्थानं परिचय तुम्ही सगळा दिलाच आहे. कीर्तनामध्ये अतिशय चांगलं जीवन जगून नानाने खऱ्या अर्थानं आपला देह या दिवशी आजच्या ठेवला. मी आधी सांगितलं, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. निश्चित वेळेमध्ये मी थांबेल, काळजी करू नका. ऐका, तुम्ही जेवढी वेळ दिली मला वाढून तेवढ्या वेळेमध्ये ऐका. या जगात जे सगळ्यात जास्त प्रेम करते ते व्यक्तीचं नाव आई आहे. लेकुराची हितवाही माऊलीची चित्ताई, सिकल बलाची जाती करीला भाविना प्रीती, किंवा जिचे पिढे बाल प्राणतेचा विकलाई, समातेचा स्वभाव सूत्र दूर एक जीव. जी कोणत्याही लाभाशिवाय आयुष्यभर आपल्या लेकरावरती प्रेमच करत आली त्या व्यक्तीचं नाव आई आहे. पण ऐका, आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आई ग, आई ग, 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली, पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग, भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र ज्या बापान आयुष्यभर बांधावरती केली ना तो बाप मात्र आम्ही कायमच विसरून गेलो. महिला मंडळ बोलता बोलता तुम्ही कायम म्हणत असता कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस धाय मोकलून कौशल्य माता पुढे राहते, रामा नको ना जाऊल्या का वनवासाला. तू जर वनवासाला गेला तर आई जगायची नाही, पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप रामा वनवासाला जाऊ नको रे, तू गेला तर बाप जगायच नाही. झालंय तसंच. एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत पुत्रयोगामध्ये प्राण सोडला, पण आपल्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक आवश्यक आहे, त्या कौतुकास पात्रच आहे. पण पुरातून नाकातोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचलाच पाहिजे ही भूमिका ही ओढातांच्या वसुदेव नावाच्या बापाची होती का? त्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नये. आई गेली की आपल्या डोळ्यात पाणी येतं, आपण रडायला सुरुवात करतो आणि म्हणतो आई वाचून, अराई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया जनाई नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं,
निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, हे ना माझी आई ग, हे ना माझी आई ग. आई प्रेम करते या दुमतच नाही गड्या, पण आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप. समुद्राच्या ऐत राहून समुद्राच्या बैतरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐका, ओरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, ओरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, होटामधी हसू जरी कणा वाकला, घडीभर तो थांब गड्या ऐक त्याची धापर, लय वगड हाय गड्यार ओम गाया बापर, ओम गाया बापर. मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेल, मुखी मुखी माया त्याची. आई प्रेम, आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. काल्पनिकतेच्या जोरावरती कधी मी कीर्तन केलं नाही, मला ते जमत नाही. जी वस्तुस्थिती सांगेल आणि बाप किती प्रेम करतो शेवटच्या दृष्टांतातून पटवून देईल 5 मिनिटाच्या. ऐका साहेब, आत्ताची खरी घटना आहे बारामतीतली. त्या बारामतीतून मोरगावचा गणपती मोरेश्वरकडे एक हायवा भरधाव वेगानं बाबा निघाला होता. आणि त्याच रस्त्याने एक बाप तेजस, त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन निघाला होता. यात चुकी कुणाची? आवाज नका, यात चुकी आवाज नका, यात चुकी कुणाची? मी बघायला आलो, मी सांगायला आलो, पण बापाचं प्रेम मला पटवून द्यायचं. ऐका खरी घटना आहे. हायवा त्या रस्त्याने निघाला होता आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन निघाला होता. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं, त्या बापाची मोटरसायकल त्या हायवाच्या खाली जाते, इथून खाली काही शिल्लक राहत नाही. जर तुम्ही व्हिडिओ इंस्टाग्रामला युट्यूबला बघितला असेल तर बाजूला जसे चिखलाचे गोळे पडलेत का, तसा हायवा रिव्हर्स घेतानाचं चित्र जर बघितलं असेल तर महादेव काका त्या हायवाच्या टायर मधून त्या मांसाचे तुकडे खाली पडताना दिसते. इतक्या वाईट अवस्थेत आहे बाप, तरीही जगत होता, तरीही जिवंत होता एका आशेनं. अख्ख्या जमलेल्या समुदायाकडे बघत होता आणि एकच सांगत होता, ऐका संपणार, मरणार, जाणार, काही क्षणाच्या काही मिनिटाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार आहे रे. ऐका ना, पण मी मेलो तर मरू द्या रे, पण माझ्या 2 मुली कुठे ओढून पडल्या तेवढ्या बघा. त्या 2 मुलींना दवाखान्यात घेऊन जा, हा बाप इथंच राहू द्या, बघत बसू नका. मी मेलो तरी मरू द्या, पण माझ्या 2 मुलींना दवाखान्यात घेऊन जाऊन त्यांना जगवा. बाप मेला तरी चालेल, पण माझ्या मुली जगल्या पाहिजेत. हा मरताना हे विचार ज्याच्या डोक्यात असतो का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना नाही एवढ्यावरती थांबली. आता त्या 2 मुली मरतात, तो बापही मरतो, त्यांचा अंत्यविधी होतो. आणि हा धक्का सहन न झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा जाग्यावरती आपला प्राण सोडतो. मला बोलू द्या, प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या प्राणाला, पण याच्या पलीकडे प्रेम दाखवता येत नाही. बापानं ना आजोबानं ती व्याख्या खरी करून दिली. याच्यापेक्षा जगातला बाप मोठा काय सांगू. तुम्ही आठवा प्राचार्य साहेब, कधी नानानं स्वतःसाठी वडापाव खाला नसेल, माझा मुलगा शिकतोय, माझा मुलगा मोठा व्हायचा आहे, माझा मुलगा काहीतरी अधिकारी होईल, काहीतरी करून दाखवेल या हेतून पोटाला चिमटा काढून आयुष्यभर तुम्हाला शिकवलं. आज या पदावरती तुम्ही बसलात, पण हे जर देणं कुणाचं असेल तर बाप करी जोडी लेकराची ओढी आपली कुरवंडी वाढवून. हे लई प्रेम करतो बाप. तुम्ही जर सोलापूरला गेला तर इथं बापाची घालमेल होत असेल. माझा मुलगा बाहेरगावी, माझी सूर बाहेरगावी आहे, नातवंड नातू सगळी बाहेरगावी आहेत. त्यांचं काय, जेवली असतील का, रोज नाना नानी दिवसातून 1-2दा फोन करत असेल, कदाचित मेसेज येत असेल. आणि आज 1 वर्ष झालं ना नानांचा मेसेज येतो, नानांचा फोन येतो. ज्या ज्या वेळेस सुट्टीच्या रविवारच्या दिवशी गावाला येत असाल ना,
त्यावेळेस नानी शेजारी वर्षापूर्वी नाना बसलेली दिसत असतील कडे. पण आज ज्या वेळेस महिन्याच्या जेवणाला येत असाल, ड्रायव्हरच्या सुट्टीला येत असाल, देवाच्या सुट्टीला येत असाल ना, त्यावेळेस फक्त डोळ्यात प्राण आणून नानी वाट पाहताना दिसत असतील. आता नाना नाही दिसत गड्या. मी आधी सांगितलं गेले. आता नाना महागारी येणार नाहीत, पण त्यांच्या आठवणी हृदयात राहून डोळ्यातून तुमच्या पाणी आणल्याशिवाय राहत नाही गेले. एकच सांगेल, लय बापाचं प्रेम असतं. किती ऐकाल, थोडं ऐकाल, किती बाप प्रेम करतो ऐका. मी माझ्या जीवनातली खरी घटना सांगतो थांबतो ऐका. आमच्या घरात आम्ही 4 भाऊ, 3 बहिणी, त्यांच्या पाठीमी. थोरलीचं नाव मनीषा, तिच्या पाठीमागची स्वाती, तिच्या पाठीमागचा मी, माझ्या पाठीमागची सुप्रिया. सांगत नाही कधी, पण ऐकून जा. मी सांगतोय का, कारण आज प्रसंग तसा आहे. अगदी सुखानं आमचा संसार चालला होता. ज्यावेळेस गणपती बसतात का त्या दिवशी आमच्या गावात खूप मोठी, लांब दिलं नाही, इथं पलीकडं डोकराई फाट्याला गिरगिली आहेत ना, ते गुराळचे, ते माझ्या बहिणीचं आहे. आम्ही आमच्या जवळ अंबालिका कारखाना तिथे ऍडमिट केलं. तिथं काय उपचार झाला नाही. पलीकडे दौंडला काळे नावांचं डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे बाबा, तिथे ऍडमिट केलं. 21 दिवस झालं, पाणी काही थांबलं नाही. परत केम हॉस्पिटलची चिठ्ठी आली ना, आम्ही केमला घेऊन गेलो. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी चेकअपसाठी पाठवला आणि 4 दिवसात ओंकार महाराज रिपोर्ट आला आणि डॉक्टरने मला जवळ घेतलं. महाराज मित्र आहेत म्हणून जवळ घेतोय, सांगतो ऐका. ताईला घरी घेऊन जा. काय झालं, काय नाही. रिपोर्ट हातात आलाय, रिपोर्ट मध्ये असं दाखवलंय कॅन्सर झालाय, लास्ट स्टेजला आहे. 4-5 दिवसाच्या पलीकडचं आयुष्य. डॉक्टर किती पैसा लागू द्या, भाऊ घाल राहील, पण बहीण जगली पाहिजे. महाराज वैद्य वाचविती जेव्हा तरी कोण द्याती देवा. जर आमच्या हातात माणसाला वाचवण्याचं असतं तर तुमच्यासारख्या माणसांची गरज काय होती, कीर्तन सांगायची. जा घरी घेऊन 4-5 दिवसाच्या पलीकडचं आयुष्य नाही. गाडीत बसवलं, रात्री आलो आणि सकाळी मी दाजीने विचार केला, थांबल तर आपण माणसं कसले, आपलं प्रेम कसलं त्याच्यावरती. पलीकडं बार्शीला नरदीस दत्त नावाचं कॅन्सरचं मेमोरियल हॉस्पिटल आहे, संजय दत्त जैदे. आम्ही विचार केला तिकडं जावं आणि सकाळी गाडी चालू करणार, गाडीत बसणार. तेवढ्यात त्या बहिणीची 2 मुलं जवळ आली. आई नको ना ग जाऊ सोडून, आई तू जर गेली तर. आई आमचं कोण आहे का, 1 महिना झालं तुझ्या हातचं खाता येत नाही. आई नको ना जाऊ. मलाच 2 लेकरं बाजूला काही एका खोलीत गेलो, घेऊन तिकडे गेलो, कॅन्सरचा केमो दिला आणि 4 दिवसानंतर पुन्हा दाजीचा मला फोन आला, आपल्या हाताला यश आलं. काय दाजी, आनंदाची गोष्ट, पैसा जाऊ दे, आपला माणूस जगला याच्यापेक्षा काय महत्वाचं, याच्यापेक्षा काय महत्वाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार. माझ्याकडे गाडी नव्हती बाबा, 2 व्हीलर वरती कीर्तन करत त्यावेळेस फिरायचो. आज मी जो कोण आहे तो फक्त माझ्या त्या बहिणीच्या आशीर्वादामुळे. गावातली गाडी घेतली, निघणार. तेवढ्यात दाजीचा फोन आला, निघालायच नाही, निघतोय, फक्त 2 मिनिटं घेतोय ऐका. निघालाच नाही, निघतोय, येऊ नको गाडी घेऊन, फक्त 2 व्हीलर वरती. काय झालं, काय नाही. डॉक्टर सांगतात पेशंटची तब्येत लई सिरियस आहे, काही गॅरंटी नाही. 2 व्हीलरला किक मारली, दुपारच्या 4 वाजता तिथे गेलो. दाजीला विचारायची काय होतं, काय नाही, तुझी वाट बघते ताई. आयुष्याचा दरवाजा धक्कला आणि आतमधून तिनं बघितलं, दाद्या आलास, हो काय होतं ग, काय नाही. आतापर्यंत या दवाखान्यातून त्या दवाखान्यात करत होता, बरं वाटत होतं. पण आज सकाळपासून असं वाटतं की कधी कोण तक्षणी शेवटचा श्वास घेऊन या जगाचा निरोप घेईल, सांगता येत नाही. पण दादा एक सांगते, आता तुझ्यापर्यंत काही मागितलं नाही, पण आज मागते ताई, काही ग जीव पण देईल. ऐक ना, तुझी जर बहीण मेली ना तर फक्त माझ्या लेकरांची आई होऊन त्यांचा सांभाळ कर. ताई मोकळून आम्ही दोघं रडत होतो. आता त्यातली मुलगी लग्नाला आली आहे. ज्यावेळेस आम्ही तिच्यासाठी पाहुणे बघायला जातो ना, त्यावेळेस ती मिठी तिथे सांगते, मामा लय दिला रे, संपत्ती पैसा शिकवलं, मोठं केलं, पण मामा एवढा मोठा असून माझी आई नाही वाचू शकलास. दरवाजातून डॉक्टरनं बाहेर काढलं आणि तेवढ्यात डॉक्टर हाक मारली, महाराज 1 मिनिट देत आहे, काय झालं, काय नाही, बहीण आहे, हो काय म्हणली, काय नाही, 2 मुलं आहेत, त्यांचा सांभाळ कर म्हणली. महाराज रात्रीपासून आम्ही विचार करतो हे पेशंट जगतंय कशावरती, काय झालं. अंगात फक्त 5,000 पेशंट आणि डॉक्टर इथं कोण असेल तर कमीत कमी 20,000 पेशंटच्या अंगात जगायला गरज असते. काय झालं, काय नाही, तुम्ही पाय फिरवला, तुमच्या बहिणीने या जगातला शेवटचा श्वास घेतला. ताई म्हणून हात मारत होतो. मी सांगतो एवढ्यासाठीच, ही घटना एवढ्यासाठी सांगितली, जोपर्यंत आपल्या लेकराची व्यवस्था आई आणि बाप करत नाही तोपर्यंत मृत्यूला सुद्धा थांबवण्याची ताकद या जगात आई बापामध्ये इतकं आई बापाचं प्रेम आहे. ज्यावेळेस निमोनिया झाला, शेवटचा श्वास नाना घेत असेल, त्यावेळेस आयुष्यात तुमचीच काळजी केली असेल. मला लवकर जावं लागतं, माझ्या पत्नीचं, माझ्या लेकरांचं काय व्हायचं. कदाचित ही खंत कोणापाशी तरी बोलून हे दावली असेल गड्या. फक्त एकच सांगेल शेवटी, डोळ्यात पाणी आणून उपयोग होणार नाही. आई बाबा आहेत तोपर्यंत जपा. एकदा पिकलं पान कधी निघून गेलं ना
मग रडत बसून काही फायदा होणार नाही. आज आई बोलते, आज बाप फोन करतोय दिवसातून 4 वेळा. एकच सांगेल, तुम्ही कितीही मोठे असाल, कितीही बिझी असाल, सगळं काम एका बाजूला ठेवा आणि आईचा आणि बापाचा फोन उचला. कदाचित आईचा आणि बापाचा आयुष्यातला तो शेवटचा फोन असेल. आज आई चिडते, आज आई बोलते, आज आई रागवते. वेळ प्रसंगी आई बापाची बोलणीच सहन करा, कारण ते तुमच्या भल्यासाठी बोलतात. एकदा का निघून गेले ना, मग पुन्हा काही नाही गरे, पुन्हा काही. जाता जाता एकच शेवटचं सांगेल. लोक आमच्या सारख्याला विचारतात, महाराज तो पंढरपूरचा पांडुरंग आम्हाला बघायचा, तो विश्वेश्वर आम्हाला बघायचा. अरे सोपं नाही, हजारो वर्ष लोकांना जन करून घालं त्यांच्या स्वप्नात नाही, तो येत नाही असं नाही, पण तो बघायचं म्हणल्यावर लई पुण्य करावं लागतं. पण या जगात 2 देव आहेत, जे पाप्यालाही दिसतात आणि जे पुण्यवानालाही दिसतात. त्या 2 देवाचं नाव, एक म्हणजे आपल्या दारात आपल्या वट्ट्यावरती बसलेला विठ्ठल नावाचा आपला जन्म देणारा बाप, आणि एक म्हणजे आपल्या दारात आपल्या वट्ट्यावरती जन्म देणारी बसलेली रुक्मी नावाची आपली आई. त्या आई बापाची सेवा करा. बराच वेळ मी मध्ये काशीवरती बोललो, सगळ्या काश्या जाऊ द्या, पण या जगात सगळ्यात एक मोठी काशी आहे, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाचे दुरे, जे का माता पितरे. आई वडिलांना एवढा मोठा देव नाही, आई वडिलांना एवढं मोठं तीर्थ नाही आहे. तोपर्यंत त्या तीर्थात रोज पाया पडून आंघोळ करा. आपलं जीवन सफल होऊन आपलं घरच पंढरपूर झाल्याशिवाय राहत नाही. झालेल्या कीर्तनरूपी शिवायला याच ठिकाणी पूर्णविराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जीवाला लागला असेल, मायेच्या अंतकरणातून माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, राजकीय, कला, क्रीडा, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर माझ्या पुढे उपस्थित आहेत. कीर्तन झाल्यानंतर तुमच्या नियमाप्रमाणे जर श्रद्धांजली होत असेल तर श्रद्धांजली होईल आणि मग सगळ्यांनी महाप्रसादच घेऊन या ठिकाणाहून जायचे. तुम्ही सर्वांनी मला अतिशय गोड साथ दिले, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. बोलता बोलता थोडा उशीर कीर्तनाला सुरुवातीला झाला, म्हणून थोडं 10-15 मिनिटं मी तुमची जास्तीची घेतली, त्याबद्दल मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. जाता जाता एक सूचना सांगतो. इथून पलीकडे सिद्धटेक जवळ कर्जत तालुक्यात शेवटचं माझं गणेशवाडीचं नाव गावाचं लहान गाव आहे. माझ्या घरी, माझ्या शेतामध्ये, माझ्या एवढीशा लहानशा वयामध्ये विश्वसंत ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा पंढरीश पांडुरंग परमात्मा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा यांचं 1.5 कोटी रुपयाचं मंदिर एका वर्षात बांधलंय. जगात एक आदमापूर महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आहे आणि दुसरं आदमापूर माझ्या घरी माझ्या शेतामध्ये आहे. धाकटा आदमापूर जग त्याला म्हणतं. एवढ्या टाकतीचं मंदिर बांधले, ते जाऊ द्या. पण आता माझ्या घरी एक खूप मोठा अनाथ आश्रम सुरू झालाय. महाराष्ट्रातल्या ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी खूप मोठा अनाथ आश्रम बांधतोय. कारण माझा आदर्श सिंधुताई सपकाळ आहेत आणि सिंधुताईची 4 पुण्यस्मरण मागच्या 4 तारखेला 4 तारखेला झाली. त्यातल्या दुसऱ्या पुण्यस्मरणाला एक कीर्तन झालं आणि ते नशिबानं माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या, गरीब कुटुंबातल्या लेकराच्या वाट्याला आलं. कारण माझं जगणं तसं आहे, ज्या व्यक्तीचं जग ऐकायला असुसलेलं होतं त्या व्यक्तीचं पुण्यस्मरण मला करायला मिळालं, याच्यापेक्षा माझं भाग्य काय असेल. खूप मोठं कार्य त्या घरी चालू आहे. जोपर्यंत एखादा, सर माझं स्वप्न होतं, मी MPC करत होतो, UPC करत होतो, दैनिक अकॅडमीमध्ये, फक्त इंग्लिश कच्चं होतं म्हणून नाही जाता आलं तिथपर्यंत. पण एक सांगेल मी आजच्या कीर्तनात, येत्या 10 ते 15 वर्षात माझ्या अनाथ आश्रम मधला एक तरी मुलगा कमीत कमी उपजिल्हाधिकारीच्या पुढच्या पोस्टवरती बसलेला असेल, हा शब्द माझा होत असेल. खूप मोठं कार्य चालू आहे. एकट्याच्यानं ते होणार नाही. माझं पाकिटही तेवढं नाही, मी घेतही नाही तेवढे. मला गरीबाचा कीर्तनकार म्हणून जगायचंय. वाटलं तुम्हाला विकास महाराज चांगलं करतायत, चांगलं कार्य कुठेतरी लहान वयात ते करतायत. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी क्रांती आपल्या 50 किलोमीटर मधून होऊ पाहते. या क्रांतीचे आपण सगळे साक्षीदार व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. वाटलं त्या अनाथ मुलांच्या कार्यासाठी आपले 100, 200, 300 रुपये जावे तर कीर्तन झाल्यानंतर मी या ठिकाणी असेल. वाटलं तर द्या. दिल्यानं देव कधीच आपल्याला कमी पडू देत नाही. जर आपले हात देणाऱ्याचे असेल तर देव आपल्याला हजारो हातानं दिल्याशिवाय राहत नाही. जर नसेल कॅश आणली तर तेजस महाराज, आदेश महाराज तुम्हाला स्कॅनर देतील. त्या स्कॅनरवरही ऑनलाईन पद्धतीने मदत करू शकाल. तुमचे 1000, 10,000 नाही मागणार. 100 जरी दिले तरी ते गोरगरिबाच्या मुखात जातील. ह्याच्यापेक्षा पुण्य आपल्याला कुठलं नसेल. आणि यात खोटा एकही शब्द नाही. तुम्ही इंस्टाग्रामला चेक करू शकता. 2 लाखाच्या आसपास माझे फॉलोअर्स आहेत. कुठेही वाटलं तुम्हाला विकास महाराज एकदाही कीर्तनात खोटे बोलले तर एका मिनिटात तुम्ही कमेंट करून माझी इज्जत सेकंदात घालवू शकता. एवढ्या ताकद त्या सोशल मीडियामध्ये आहे. लांबलेले वाहिलेले याच ठिकाणी पूर्णविराम. घरातल्या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी फोटो जवळ यायचे. शेवटचं बापाचं गीत होईल, आरती होईल आणि मग पुष्पवृष्टी होईल आणि मग तुमच्या नियमाप्रमाणे श्रद्धांजली होत असतील तर श्रद्धांजली राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातल्या मान्यवरांच्या होतील आणि मग सगळ्यांनी भोजन करून जा. त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुन कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुन
कदात तो या गोष्ट बापाची संगता. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आहे ते आमचे महादेव दादा असतील. शिष्टमणी दादांचाही फोन आला होता आणि आमचे दिगंबर दादा या तिघांच्या माध्यमातून ओळखीच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. नाव बरोबर येते ना महादेव काका, एकनाथ काका. हा ते माझ्याकडून ते तरी मला काय आमच्या एकनाथ काकामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी येण्याचा योग आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुमच्यामुळे मला सगळ्या संचालनांच्या दर्शनाचा योग आला. वारकरी संप्रदाय दिग्गज मंडळी तुमच्या चरणावरती बरोबर नतमस्तक होतो. एखादा शब्द चुकला असेल तर माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुकाराम 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 सगळ्यांनी फुलं टाकायची घराच्या सगळ्या. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. जय जय स्वामी सद्गुरुनाम सच्चिदानंद मूर्ति पाय दर्शन